मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फिंगर्स बनवणार आहोत। याला फिंगर फ्राईजसुद्धा म्हणतात। फिंगर्स आपण लहानपणी भरपूर खाल्ले, खूप मस्त वाटतात हे खायला। फिंगर्स बघून अगदी लहानपणाची आठवण येते। शाळेच्या दिवसात आपण भरपूर फिंगर्स खाल्लेले आहेत। तर आज आपण ही सोप्या पद्धतीने फिंगर बनवणार आहोत। तर यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा छान चाळून घेऊ। 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच तांदळाचं पीठ घालू। चवीनुसार मीठ घालू। 1 चम्मच रिफाइंड तेल टाकत आहे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये हे अगदी मार्केटमध्ये जसे फिंगर्स मिळतात ना, तसेच आपण घरच्या घरी करू शकतो। तर इथे मी थोडं पाणी टाकत आहे। पाणी इथे आपल्याला गरम टाकायचं आहे, थोडं कोमट पाणी टाकायचं आहे आणि असा घट्ट असा टाईट गोळा तयार करून घेऊ। तर बघू शकता इथे मी छान टाईट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये कलर टाकू आणि छान मस्त कलरफुल फिंगर आपण तयार करणार आहोत। तर इथे हिरवा, पिवळा आणि लाल कलर मी टाकलेला आहे या प्रत्येक गोळ्यांमध्ये। आता ना छान कलर मिक्स करून घेऊ। खूप जास्त मेहनत लागत नाही हे फिंगर बनवायला। बघू शकता किती मस्त कलर दिसत आहे। आता हे गोळ्याला मध्ये मी होल करून घेत आहे। आता यामध्ये मी अर्धा 1/4 टीस्पून खायचा सोडा टाकत आहे। हा सोडा खरं तर आपण जेव्हा मैदा भिजवतो ना त्यावेळेसच टाकायचा होता, पण मी नाही टाकला। तर आता मी या गोळ्यामध्ये हे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे जेव्हा आपण मैदा भिजवतो तेव्हाच बेकिंग पावडर आपल्याला टाकायचं आहे। तर छान हे मिक्स करून घेत आहे मी हा बेकिंग पावडर। अगदी पूर्ण गोळ्याला पावडर लागायला पाहिजे असा हा अगदी सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये आपण एक रिंग ठेवली, स्टँड ठेवला आहे कढईमध्ये। त्याच्यानंतर एक रिंग ठेवली आहे आणि पाणी आपण 10 ते 15 मिनिटपर्यंत उकळून घेऊ हे। तर बघू शकता इथे 15 मिनिट झालेले आहे। हे छान शिजलेले आहेत। आता हे गरम आहे त्यामुळे मी एका पॉलिथिनमध्ये हे टाकलेले आहे आणि आपण एका लाटण्याने हे छान लाटून घेऊ, सॉफ्ट करून घेऊ। कारण हे शिजलं आहे ना त्यामुळे कडक झालेलं आहे, तर हाताने होणार नाही त्यामुळे, आणि गरम पण आहे। तर मी इथे पॉलिथिनमध्ये घालून अगदी सॉफ्ट असं करून घेणार आहे, जेणेकरून इथे काही गिठळ्या वगैरे राहायला नको। तर बघू शकता इथे हे मस्त शिजलेले आहे। 15 मिनिटपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे छान। आणि गोळाला छान घट्ट भिजवायचा, पातळ राहिलं तर ते लाटला जाणार नाही आपले आणि फिंगर्स आपल्याला व्यवस्थित लाटता म्हणजे पॅकिंग करता येणार नाही। थोडं घट्टच हा गोळा भिजवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण तिन्ही छान कलर लाटून घेऊ आणि सॉफ्ट करून घेऊ पॉलिथिनमध्ये टाकून। जेवढं आपण जास्त चोळू ना तेवढी आपली ही पोळी छान पातळ होईल। आता ना हे छान लाटून घेऊ। खूप जास्त पातळ करायची नाही आणि खूप जाडही करायची नाही, थोडी साधारण पोळी अशी लाटून घेऊ आपण। कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण घरच्या साहित्यामध्ये मस्त फिंगर तयार करणार आहोत। तर आता ही लाटून घेतलेली आहे मी पोळी। आता चाकूने ना व्यवस्थित आपण कट करून घेऊ। इथे आपण हे फिंगर बनवताना
मशीनचा वापर करणार नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे छान मस्त फिंगर बनवणार आहोत. तर ही पोळी इथे मी छान कट करून घेतलेली आहे. आता ना छान एकसारख्या भागामध्ये आपण कापून घेऊ. आता हाताला तेल लावू आणि मी इथे लाटण्याच्या साहाय्याने छान गोल राऊंड करणार आहे. तर या लाटण्याला सुद्धा तेल लावून घेत आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान गोल आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे अशी पुंगळी तयार करायची आहे. तर एवढ्या भागामध्ये मी कट करून घेत आहे. आपल्याला किती पाहिजे गोल त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पॅकिंग करून घ्यायची आहे. तर इथे पाणीसुद्धा आपण लावू शकतो. अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे, नाही लावलं तरी चालेल. तर बघा व्यवस्थित हे पॅक करायचं आहे, नाहीतर ना व्यवस्थित पॅक नाही झालं तर ते तेलामध्ये टाकताना निघू शकते ही पॅकिंग. त्यामुळे छान दाबून पॅकिंग करायची आहे. आता व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मी चाकूनी परत व्यवस्थित कापून घेत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा फिंगर तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकी सर्व फिंगरसुद्धा करून घेऊ. काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे पॅक करता येतं. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित पॅक करायचं आहे. छान दाबून अशा प्रकारे छान प्रेस करायचं जेणेकरून तेलामध्ये ही पॅकिंग उघडायला नको. आणि खायचा सोडा घातला ना त्यामुळे हे फिंगर मस्त तेलामध्ये फुलणार आहे. अगदी मार्केटमध्ये जसे फिंगर मिळतात ना तसेच आपले हे घरीसुद्धा मस्त फिंगर होतात. आता इथे मी पेनाचा वापर केलेला आहे. आपण पेनाने सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला अजून कोणती वस्तू अशी वाटेल ती घेऊ शकता. तर इथे मी पेनाचा सुद्धा उपयोग केलेला आहे पॅकिंग करायसाठी. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे छान पॅक करून घेतलेले आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे फिंगर आपल्याला घरच्या घरी करता येतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे आपण खूप सारे करून ठेवले तर आपल्याला हवे तेव्हा आपण तळू शकतो. आणि अशा प्रकारे जर फिंगर आपण घरी केले तर मार्केटमधून फिंगर आणायची गरजच पडणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने हे घरच्या घरी आपल्याला करता येतात. खायचा सोडा नसेल तर फुलखार सुद्धा आपण घालू शकतो मैद्यामध्ये. फुलखार घातल्याने सुद्धा फिंगर मस्त फुलतात. पेनाला मी तेल लावलं आहे त्यामुळे हे पटकन निघतात अगदी. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे मिश्रण भिजवताना कडक भिजवायचं. कडक जर मिश्रण राहिलं ना तर अगदी पटापट हे निघतात. हव्या तेवढ्या आकाराचे आपल्याला छोटे मोठे लांब असे फिंगर आपण करू शकतो. एक वाटी मैद्याची आपल्याला भरपूर फिंगर होणार आहे. तर इथे मी एका गोळ्याचे पिवळ्या कलरचे फिंगर्स एवढे केले. त्याचबरोबर मी ग्रीन आणि रेड कलरचे सुद्धा बनवून घेतलेले आहे. आता हे 2-3 दिवस मी छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत हे फिंगर. तर बघू शकता हे फिंगर ना छान वाळलेले आहेत. 3 दिवसपर्यंत छान कडकडत्या उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे हे. आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम पाहिजे तरच हे फिंगर मस्त फुलतात. तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे. कलरफुल छान फिंगर इथे तयार झालेले आहे. अगदी मार्केटमध्ये जसे फिंगर राहतात ना तसेच हे फिंगर आपल्याला घरीसुद्धा मस्त करता येतात. बघू शकता इथे ना व्यवस्थित मी पॅक केलेली नाही होती ही फिंगर. हे येलो कलरचा तर हा तेलामध्ये सुटलेला आहे. तर व्यवस्थित पॅक करायचं नाही तर असं तेलामध्ये सुटू शकते पॅकिंग. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी खुसखुशीत मार्केटसारखेच फिंगर होतात. जिथे ही पॅकिंग व्यवस्थित झाली नाही ना तिथे हे अशी पॅकिंग सुटलेली दिसत आहे, पण खायला खूप मस्त आहे.
नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये करून बघा हे फिंगर्स. अगदी घरच्या साहित्यामध्ये आपल्याला मार्केटसारखे फिंगर तयार करता येतात. एकदा हे फिंगर करून ठेवले ना तर आपल्याला हवे तेव्हा तळता येतील. तर अगदी हाताने दाबले तर पटकन तुटतात. मस्त कुरकुरीत हे फिंगर तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.